गुड मॉर्निंग गायज. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशा आहात सर्व? मजेत ना? तर आजचा दिवस हा पुन्हा एकदा ट्रॅव्हल ब्लॉगचा असणार आहे आणि आम्ही महाबळेश्वरला जातोय. तर तुम्हाला तिथल्या बऱ्याच गोष्टी दाखवण्याचा मी प्रयत्न करेन आणि ब्लॉगला कंटिन्यू बघा. तर आता मी निघाली आहे. आम्ही जायला निघालो. तर आता आपण भाटण टनलमधून जाणार आहोत. मस्त असा निसर्गाचा आनंद घेत घेत निसर्गरम्य गोष्टी बघत बघत मस्त आमचा प्रवास चालू आहे. आणि इथे आहेत सर्व आमच्या घरातले गाडी चालवत आहेत. तर आता आम्ही रस्त्यात एक फूड कोर्ट आहे तिथे आलो आहोत नाश्ता करण्यासाठी. आणि इथे आम्ही वडापाव ऑर्डर केला आहे आणि चहा. तर ऋत्विक इकडे बुक स्टोअरमध्ये बुक घेतोय रीड करण्यासाठी. नाश्ता करून चाललाय आणि आम्ही निघालो आहोत आणि पहिल्याचं आगमन झालेलं आहे इकडे. म्हणजे आमच्यासाठी हा पहिला पाऊस आहे. कदाचित बऱ्याच ठिकाणी पडलाय पण मुंबईत अजून पडला नाही, त्यामुळे आमच्यासाठी हा पहिलाच पाऊस आहे. आणि आता मी निघालो आहोत पाचगणीच्या दिशेला जायला. आजूबाजूला मस्त असे डोंगर आहेत आणि पाठीमागे आम्हाला थोडासा पाऊस मिळालेला, पण इथे पाऊस नाही पडत आहे. तर मस्त असे डोंगर रांगा बघत बघत आम्ही निघालो आहोत पाचगणीच्या दिशेने. तर टनलमधून आता समोर आहे मिसिंग लिंकचा ब्रिज आहे. तर टनलमधून अंधारातून आपण जेव्हा प्रकाशाकडे एकदम जातो, समोर एकदम लख्ख असा प्रकाश होता, व्हिडिओमध्ये दिसतच असेल. सुंदर असं मस्त असं मिसिंग लिंकचा ब्रिज आहे. आजूबाजूला छान असे डोंगर आहेत. खूप सुंदर असं हे दृश्य आहे आणि मस्त असा ब्रिज आहे हा. जाताना इथून मस्त वाटतं आणि सगळ्यांच्या गाड्या एकदम स्पीडमध्ये होत्या टनलमध्ये. बाहेर आल्यावर सगळ्यांनी गाड्यांचा स्पीड एकदम स्लो करून मस्त असा त्या ब्रिजचा आनंद घेत चालले आहेत आणि आम्हीसुद्धा.
इथे बाजूला रस्त्याच्या साईबाबांचा एक मस्त असा मोठा स्टॅच्यू आहे. मला माहीत नाही हे काय रस्त्यामध्ये, म्हणजे मंदिर आहे की हॉटेल आहे त्याच्यासाठी बनवलं आहे, पण सुंदर असं आहे म्हणून मी तिथला पण एक व्हिडिओ घेतला आहे. आपण आलो आहोत वाईच्या महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी आणि बाजूलाच इथे नदी आहे जिथे लघु कुंभमेळा चालू आहे आणि आम्हालाही माहीत नव्हतं, पण अचानक आमचं ठरलं की रस्त्यामध्येच वाईचे महागणपतीचं मंदिर आहे तर आपण तिथे दर्शनाला जाऊया. आणि इथे आल्यानंतर आम्हाला कळलं की इथे लघु कुंभमेळा चालू आहे. तर आता आम्ही दर्शन घेतो. तर समोरच आहे महागणपती बाप्पा आणि मी आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे लांबूनच इथून घेतलं आहे, कॅप्चर केलं. तर आता आम्ही दर्शन घेतो आणि बाजूलाच हे आहे काशी विश्वेश्वराचं मंदिर. तर आतमध्ये मी काही व्हिडिओ घेणार नाही आहे, आम्ही दर्शन घेतो इथलं आतलं. आणि बाजूलाच आहे कृष्णा नदीचा काठ जिथे आम्ही हातपाय धुवून घेतले आहेत आणि इथे लघु कुंभमेळा चालू आहे. तर आता आमचं झालं आहे आणि आम्ही इथून आता निघणार आहोत. तर आता आम्ही टेबल लँडला चाललो आहोत आणि आल्यावरती आम्हाला जेवायला गेलो, ते पण मी दाखवलं नाही घाई गडबडीमध्ये. आणि त्याच्यानंतर आम्ही हॉटेल्स आम्ही बुक नव्हतं केलेलं ऑलरेडी कोणतंही, त्यामुळे मग हॉटेलसुद्धा शोधायचं होतं. त्यानंतर इथे आल्यानंतर आम्ही हॉटेल्स शोधले, त्यामुळे थोडंसं चेक इन केलं, फ्रेश झालो आणि आता आम्ही निघालो आहोत टेबल लँडला जायला. त्यामुळे मी मध्ये व्हिडिओ घेतला नाही जेवण वगैरे झालेल्याचा. तर आता आम्ही टेबल लँडला जातो आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला टेबल लँडचं जे काय असेल तिथलं ते मी दाखवायचा प्रयत्न करेन. सो माझ्याबरोबर कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा. तर हे इथे स्टॉल्स आहेत टेबल लँड पॉइंटला स्नॅक्ससाठी. आणि इकडे हे या साईडला घोडे सुद्धा मिळतील तुम्हाला, पॉइंट्स फिरवायचे असतील. इथे लहान मुलांचे काही गेम्स आहेत आणि स्टॉल्स पण आहेत. एकदा मारलं की अँगल चेंज करतो जरा नीट बघून. पहिला मला कसं मस्त हे केलं, दुसरीकडे येतो. नाईस शॉट. सेंटरला हे कर ना. ऋत्विक, कसं वाटलं गेम खेळून तुला? किती फोडले तू बलून? 5. अरे वा, म्हणजे त्यांनी आपल्याला 7 चान्स दिले ना. 7 चान्स मध्ये त्याने किती 6 बलून फोडलेस ना? 5. हा, 5 बलून फोडले त्याने. आणि हा आहे टेबल लँड पॉइंट. हे इथे फिरण्यासाठी इथे घोडे पण मिळतात आणि इथे मस्त वातावरण आहे, थंड वातावरण आहे. तर मुंबईला खूप जास्त गरमी आहे,
पण इकडे आल्यावर एकदम शांत वाटतंय. इकडे काही थंड नसतं वाटत. हे करायचं तर असं केलं पाहिजे. तर आता आम्ही निघालो आहोत टेबल लँड वरून आणि तिकडे ऑलरेडी आम्ही फिरलो होतो बऱ्याचदा. तर आणि फिरण्यासारखं फार काही नव्हतं कारण की तिकडे काहीतरी काम चालू आहे आणि त्यामुळे पूर्ण सगळीकडे मातीने खणून ठेवलंय आणि त्यामुळे व्यवस्थित असा व्ह्यू पण दिसत नाहीये. तर आम्ही तिथे थोडंफार फिरलो आणि आता आम्ही निघालो आहोत तिकडून जायला टेबल लँड वरून. आणि टेबल लँडला येत असाल तर राईट साईडला न जाता तिकडे सगळं खणून ठेवलंय, लेफ्ट साईडला जा जेणेकरून तुम्हाला मोकळा व्ह्यू दिसेल आणि बघायला मिळेल. आता आपण आलो आहोत सिडनी पॉइंटला. तर आता आपण जाऊया इकडे वरती, या साईडला सिडनी पॉइंट आहे. तर आता सगळ्यांनी जाऊया आपण सिडनी पॉइंटला. आम्ही स्वच्छ भारत गार्डन मध्ये आधी गेलो होतो पण तिकडे गार्डन आज बंद आहे, बॅड लक आहे आमचं. सो आम्ही आता इथे आलोय सिडनी पॉइंटला आणि ह्या सगळ्या धावपळीमुळे आमचा सनसेट चुकला आहे. तर आता आपण बघूया इथे कसं दिसतं व्ह्यू आहे तो. तर आता आम्ही सिडनी पॉईंटवरून निघालो आहोत चालत आणि वरती पार्किंग होती गाडी न्यायला म्हणजे होतं पण आम्हाला माहीत नव्हतं, त्यामुळे आम्ही गेटच्या इकडेच गाडी पार्क केली आहे खाली आणि आता आम्ही मस्त चालत खाली चाललो आहे. आणि बाजूला इथे खाली मस्त असं पिंक असं आकाश दिसतंय आणि खाली इथे वस्ती आहे ज्याच्या लाईट्स दिसत आहेत. आता आम्ही आलो आहोत पाचगणी मार्केटमध्ये, श्री राधाकृष्ण हॉटेल आहे तिकडे. आणि आम्ही दोघंही म्हणजे ऋत्विक आणि मी दोघांनाही व्हेज आवडतं, त्यामुळे आम्ही व्हेज रेस्टॉरंटमध्येच आलो आहोत, प्युअर व्हेज. आणि इथे आम्ही व्हेज क्रिस्पी ऑर्डर केलं आहे. तर आता आमची ऑर्डर पण आलेली आहे. आम्ही खाल्लं हे थोडंसं आणि टेस्ट खूपच छान होती. समोरच आहे पाचगणी मार्केट आणि आता आम्ही निघालो आहोत आमच्या रूमवर जायला हॉटेलच्या. आणि ही समोरच जे आहे ते पॅन हिल हॉटेल आहे जिथे आम्ही थांबलो आहोत. आजूबाजूला पूर्ण कॉटेजेस आहेत हे आणि याची कॉस्ट जी आहे 3000 रुपीज पर नाईट आहे पर फॅमिली. म्हणजे आपण 2 कपल आणि एका मुलासाठी 3000 आम्हाला चार्ज केलं. इथे पार्किंग एरिया आहे खाली यांचा. सो हे जे आहे पाचगणी मार्केटमध्येच आहे, बस स्टँडच्या समोर हे हॉटेल. तर आता आम्ही जेवून आलो आहोत आणि आजच्या दिवशी ॲक्च्युली आम्हाला यायचं होतं महाबळेश्वरला, पण मध्येच आमचं अचानक ठरलं की वाईचा महागणपती करूया, कारण की आम्ही एकदा पण नाही गेलेलो तिकडे. तर मग आम्ही अचानक आमचं ठरलं आणि आम्ही तिकडे गेलो. आणि वाईच्या गणपतीच्या
बाजूलाच काशी विश्वेश्वराचं मंदिर होतं, तिथेही दर्शन झालं मस्तपैकी. आणि तिकडे आज महाकुंभ मेळा सुद्धा होता, तर तिकडे पण आम्हाला जाता आलं. कदाचित देवाच्या कृपेनेच असेल हे सगळं. तर अचानक आमचं ठरलं वाईच्या महागणपतीचं दर्शन घेण्याचं. आणि आम्ही तिथे बाजूलाच महाकुंभ मेळा पण चालू होता, तिथे पण जाऊन आलो. आणि त्याच्यामुळे आम्हाला इकडे यायला लेट झाला, इथे हॉटेलला यायला लेट झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आम्ही नेहमी हॉटेल्स वगैरे जे काय असतील रूम हे आदल्या दिवशी किंवा थोडे दिवस आधीच, एक आठवडा आधी आम्ही बुक करतो. पण यावेळेस आम्ही तसं काही केलं नव्हतं, अचानकच आम्ही ठरवलं आणि आलो. आणि इथे आल्यानंतर मग आम्हाला ऑलरेडी लेट झालेला. आणि त्यानंतर तरी पण आम्हाला मार्केटमध्ये छान असं हॉटेल रूम मिळाली, तिथे आम्ही मार्केटमध्येच थांबलो. पण आम्हाला ऑलरेडी 4:30 होऊन गेलेले इकडे चेक इन करता करता. आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढे मग पॉइंट्ससाठी गेलो होतो. आधी टेबल लँड पॉइंटला गेलेलो. आणि तर ते मी मग स्वच्छ भारत, तर तिकडे जे गार्डन आहे ते बंद होतं, त्यामुळे तिथे आम्हाला जाता नाही आलं. आणि त्या गडबडीमध्ये आम्हाला सनसेट बघायचा होता, तो सनसेट आमचा चुकला. आणि त्यानंतर आम्ही सिडनी पॉइंटला गेला, तोपर्यंत ऑलरेडी सनसेट होऊन गेलेला, त्यामुळे तुम्हाला सनसेट पण नाही आम्हाला बघता आला नेहमीप्रमाणे. आणि हे सगळे दोघंही माझ्याकडे रागाने बघतात, कारण की टेबल टॉप पॉइंटला सर्वात जास्त वेळ मीच घालवला. खूप मोठा ऍक्च्युली तो सर्कल आहे तिथे, पण मी बघत होती की तिकडे बऱ्याच ठिकाणी आहे ना खोदून ठेवलेलं आहे. त्यामुळे मी बघत होती की कुठे मला चांगला व्ह्यू दाखवता येईल किंवा काय, आणि त्याच्यामुळे मला बराच वेळ लागला. आणि मग ते फिरता फिरता उशीर झाला, त्यामुळे मग पुढे गोष्टी पण सगळ्या उशिरा झाल्या. तर हे दोघंही माझ्याकडे रागाने बघतायत कारण की माझ्यामुळेच लेट झालेला. तर तर आजच्या दिवसामध्ये आणि त्यानंतर आम्ही मार्केटमध्ये पण इथे पाचगणीलाच हॉटेलमध्ये थांबलो आहोत. तर त्यानंतर पण आम्ही बऱ्याच गोष्टी म्हणजे इथे मार्केटमध्ये वगैरे फिरलो, नाश्ता वगैरे केला, ते पण मी दाखवलं नाही. आणि आता आम्ही जेवलो, ते पण मी फारसं म्हणजे आम्ही काही जेवलो नाही. बऱ्यापैकी आम्ही जे होतं ते स्टार्टर मागवले होते वेगवेगळे, कारण की आपण नेहमीच जेवतो घरी, त्यामुळे किंवा जे पण पंजाबी आहे किंवा साऊथ इंडियन आहे किंवा जे काय महाराष्ट्रीयन आपलं नेहमीच आहे ते नेहमीच जेवतो, त्यामुळे आज जरा वेगळं म्हणून स्टार्टर खाल्लं. आणि बऱ्याच गोष्टी मी दाखवल्या नाही ऍक्च्युली, पण आज मला जेवढं दाखवता आलं तेवढं मी दाखवलं. सो आजचा ब्लॉग एवढाच होता. आणि ऍक्च्युली इथलं वातावरण जे आहे मुंबईपेक्षा, मुंबईमध्ये खूप जास्त टेम्परेचर आहे, आणि इथे आल्यावरती एवढं सुंदर वातावरण होतं की टेबल टॉपला पण आम्ही गेलो होतो, तिथे एकदम थंड वातावरण होतं आणि खूप बरं वाटत होतं. त्यामुळे बराच वेळ आम्ही तिथे फिरत होतो. आणि खूप इथलं वातावरण आज आम्ही आलो ना तर खूप थंड होतं, त्यामुळे जरा इथल्या वातावरणाचा आनंद घेतला. बऱ्याच गोष्टी इथल्या दाखवायच्या होत्या, म्हणजे जे काय फूडचं किंवा काय आम्ही जे काही खाल्लं किंवा त्याच्याबद्दल, पण ते काय मी आज दाखवलं नाही. तर इथल्या वातावरणाचा आनंद घेतला. तर आजचा ब्लॉग हा एवढाच होता. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि अजून 2 दिवस आम्ही इथे असणार आहोत, तर तिथले व्हिडिओज पण येणार आहेत. तर नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, बेल आयकॉनवरती, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो बाय बाय अँड गुड नाईट. टेक केअर गायज.